नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतणाऱ्या भक्तांचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि अशा कार्यक्रमांमधील भोंगळ नियोजनाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगल्या गेली असेच म्हणावे लागेल। मागे एकदा अध्यात्माच्या क्षेत्रात बडे प्रस्थ मानल्या जाणाऱ्या अशाच एका बड्या पंडिताच्या कार्यक्रमात अशीच दुर्दैवी चेंगराचेंगरी झाली होती। महाराष्ट्रात तर सरकारच्या पुढाकाराने आयोजित अशाच एका कार्यक्रमात उन्हाचा फटका बसून काही भाविकांचा मृत्यू झाला होता। अशा घटना वारंवार घडूनही ज्या ठिकाणी अशी भोळी भाबडी गर्दी प्रचंड प्रमाणात जमते तिथे अजूनही योग्य नियोजन केले जात नसल्याचेच हाथरसच्या घटनेतून दिसून आले। या दुर्घटनेत 100 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कदाचित हा आकडा वाढूही शकतो। बळी जाणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या मोठी असल्याचे समजते। भोले बाबांचा सत्संग नामक या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक महिला उपस्थित होत्या। हा सत्संग आटोपल्यानंतर बाहेर पडण्यासाठी जो मार्ग निर्धारित करण्यात आला होता तो तुलनेत अतिशय अरुंद होता। बाहेर पडण्यासाठी महिलांनी गर्दी केली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीला सुरुवात झाली। मुळात इतकी प्रचंड गर्दी जमत असेल तर त्या गर्दीचे योग्य नियोजन करण्याची, भक्तांची कोणत्याही प्रकारची अव्यवस्था होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी अशा कार्यक्रमांच्या आयोजकांची असते आणि तशी व्यवस्था करण्यात आली आहे की नाही याची खातरजमा केल्यानंतरच अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याची जबाबदारी प्रशासनाची असते। परंतु अशा आणि त्यातही खास करून धार्मिक आयोजनात कुणीही आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही याचा अनुभव यापूर्वीही बरेचदा आलाय। दुर्दैव हेच की अशी घटना वारंवार घडूनही संबंधितांना कोणतीही जाग येत नाही। भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रद्धेचा व्यापार मांडणाऱ्या लोकांचा सुळसुळाट ज्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणात अशा दुर्दैवी घटनांचे प्रमाणही वाढत आहे। 21व्या शतकातील हे कदाचित सगळ्यात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।